कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे ज्योती हातेकर यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं आहे. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, मी ज्योती हातेकर आज आपणाशी संवाद साधणार आहे. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य आहे बाळासाहेब खराटे यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद. हॅलो. हॅलो, अकोला आकाशवाणी आहे का? आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद. नमस्कार ताई. काय नाव आपलं? आपलं गजानन खारोळे. कुठलं गीत ऐकायचं आहे? आलियांगा चित्रपट पाहिजे आपल्याला. आली अंगावर. हा. बर बर. गरीबाच्या माथ्यावर सोन्याची काठी, वेळ आली लग्नाची, जो तो पैसे खाय हो. हा हा. दादा कोणतं द्या पण सांगा. बर, काय सांगाल गजानन भाऊ? काही नाही बा, आता पाऊस चालू आहे आमच्याकडे. शेती किती पेरली. बर बर बर. चांगली निघाली यावर्षी, शेती मस्त निघाली. चला, छान झालं. तुमच्या सोबत आणखीन गावातले तुमचे मित्रमंडळी आहेत त्यांना देखील सांगा आणि आकाशवाणी अकोला केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत जा. हो हो हो. नांदरा सुनू का? बरं बरं, ठीक आहे मग. ठेवतो. हा, ठीक आहे. तुम्ही हे जे गीत सांगितलेलं आहे ते तुमच्या संपूर्ण परिवारासाठी आम्ही प्रसारित करतो आहोत. ठीक आहे. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र. हा नमस्ते मॅडम, आकाशवाणी अकोला केंद्र. नमस्कार. हा मॅडम, मी तालुका तेलारा येथून सचिन पुरी बोलतो. हा, माझा कॉल 3 महिन्यापूर्वी लागला होता. नक्की नक्की 3 महिने झाले आहेत का? बघून घ्या, चेक करून घ्या. आपलं असं आहे की सगळे श्रोते आपल्याशी आपल्या कार्यक्रमामध्ये समावेश झाला पाहिजे त्यांचा, हो ना? नाही बरोबर आहे. आणि मग तुम्ही असं करू शकता की तुमचे मित्र आहेत, मित्रांना लावून देऊ शकता. म्हणजे तुमचा मित्र परिवार पण वाढेल, आकाशवाणी अकोला केंद्राचा श्रोता परिवार पण वाढेल. कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला? मॅडम, मला गाणं ऐकायचं आहे, मी गाऊन दाखवतो. रब जैसा रूप तुम्हारा देता है दिल को सहारा, हो सूरज हो या तारा, फूल हो या अंगारा, जिसमें रूप तुम्हारा वही मुझे प्यारा, रब जैसा रूप तुम्हारा. वा वा वा, एकदम छान म्हटलं. बरं, मला हे सांगा, तुम्हाला गाणं म्हणण्याची आवड आहे तर आजकाल लग्नांमध्ये ऑर्केस्ट्रा वगैरे असतो, तर तिथे पण तुम्ही गाणं ट्राय करता का? हा मॅडम, म्हणजे तसं मॅडम मी दृष्टी बाधित आहो, दिसत नाही मला. हा 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 हा. मी माझं संगीतचे एक्झाम दिलेले आहेत मॅडम. मी म्युझिक माझ्या विचारात झालेला आहे. तर तसं सध्या मी क्लास वगैरे करतो म्युझिकचे, पण तसं गायनामध्ये माझा प्राइज पण मला मिळालेला आहे आमच्या शाळेमध्ये. हा, आता जवळजवळ टिटवाळाला जानेवारीमध्ये आमच्या मुंबईला स्पर्धा आली होती. अच्छा अच्छा अच्छा. चला, तिथं मी छान. गेलो होतो, तिथं माझा पहिला नंबर आला होता ताई. हा हा हा. अरे वा, बढिया. हा. नाही, खूपदा असं होतं ना आपल्याला की आता आपण लग्नांमध्ये जातो आणि मग ऑर्केस्ट्रा वगैरे असतो, तर मग आपल्याला असं वाटतं ना की एक गाणं मला पण म्हणू द्या. म्हणजे ज्याला म्हणता येतं त्याला थोडं वाटतं की मला म्हणायचं आहे, त्यामुळे मी विचारलं. पण छान, आवाज छान आहे तुमचा स्पर्धेमध्ये नंबर पण येतो, खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही हे जे गीत सांगितलेलं आहे, तर हे गीत आता आम्ही तुमच्यासाठी प्रसारित करतो आहोत. धन्यवाद ताई. आपण ज्योतिताई बोलताय ना? हो हो हो. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार ताई, आपण कोण बोलता? मी ज्योती हातेकर बोलतेय, कार्यक्रम सूरसंवाद साठी. अच्छा अच्छा. मी आकाशवाणी श्रोता गंगाधरराव घुगे बोलतो, रामरावाडी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम येथून.
निश्चित तारीख आठवत नाही ताई, पण मी या कार्यक्रमासाठी निवेदन सूचना केली होती की श्रोत्यांनी 3 महिने फोन करू नये हा 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 आणि त्या सूचनेचे पालन केलं श्रोत्यांनी आणि नवीन नवीन श्रोते या कार्यक्रमातून दिसून यायला लागले. त्याच्यामुळे मलाही आनंद वाटते. नाही, चांगली गोष्ट आहे. नवीन नवीन आणि तुमचे पण मित्रपरिवारामध्ये वाढ होणार आहे. आणि आकाशवाणीनी सुद्धा माझ्या सूचनेची नोंद घेतलेली आहे. त्याच्यामुळे मलाही त्या आकाशवाणीबद्दल आकाशवाणीला धन्यवाद द्यावा वाटतं. हो, आपला उद्देशच तो आहे की अजून श्रोते जोडले जावेत, तुमचा मित्रपरिवार पण आणखीन मोठा व्हावा. कारण कसं आहे ताई की नेहमी तेच श्रोते सुरसंवाद मध्ये चांगले वाटत नाहीत आणि जुने लोक वेटिंगवर राहतात, वाट पाहतात. बरेच वर्षापासून त्यांना याच्यामध्ये भाग घेता येत नाही. तर खूप मी हे कार्य जवळपास आकाशवाणीचं आपलं आकाशवाणी केंद्र चालू व्हायच्या अगोदरपासून मी श्रोता आहे जुना. कम्प्लीट मला 35 ते 40 वर्ष व्हायला लागलेले आहे. भरपूर जुने श्रोते आहात तुम्ही आणि तुम्ही जाणते श्रोते आहात की सर्वांचा समावेश झाला पाहिजे. हो, नक्की नक्की. तुम्हाला गीत कुठलं ऐकायचं आहे? आजच्या कार्यक्रमातली चित्रपट गीत गोपीचं आहे हम्म, हम्म, हम्म. आणि लता मंगेशकर आवाजातील गीत आहे. लता मंगेशकरनी गायलेलं हम्म, हम्म, हम्म. अकेले ही अकेले. त्याला आहे का? बरं बरं. अकेले अकेले. हा अकेले ही अकेले चले आहे का? हा. आणखीन काय सांगणार होतात? अजून सांगायचं आहे की तेच की आपण जे मुलाखती घेता हा 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 म्हणजे मान्यवरांच्या किंवा डॉक्टर लोकांच्या किंवा इतर काही क्षेत्रातील जे काम करणारे चांगले व्यक्ती आहेत हम्म, हम्म, हम्म. त्या मुलाखती खूप छान होत आहेत आणि गुड मॉर्निंग अकोला हा कार्यक्रम तर खूपच छान होत आहे. चला, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी. ठीक आहे, तुम्ही ज्या सूचना दिल्यात, ज्या प्रतिक्रिया दिल्यात आणि फोन केलात, सहभागी झालात यासाठी धन्यवाद. आकाशवाणी अकोला केंद्र. नमस्कार ताई. नमस्कार. मी मुरलीधर ढोले, वडोदरा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, खानदेश. मुरलीधर ढोलेजी, नमस्कार. 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 मला जवळजवळ 2 वर्ष झाली माझा फोनच नाही लागलेला अकोला आकाशवाणीला. आता खूप म्हणजे मला हास्य झाला. हा, तुम्हाला अतिशय आनंद होतो आहे. हो, खूप चांगली गोष्ट आहे आणि 2 वर्षानंतर तुम्हाला फोनवर बोलण्याची संधी मिळते आहे. याच्या आधी कसं 4 ते 4:30 होता. थोडस आठवण नाही राहायची म्हणजे आमच्या गावात बाजार असतो त्याच्यामुळे आम्हाला बाजारात जाणं तिथून येणं आठवण नाही. आज म्हणजे कसं आहे मला माझ्या मित्रांनी सांगितलं की आज 6 ते 6:30 असते. हा 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 तर मला काय केलं तर लागून गेला फोन. नाही, ते तर आहेच, वेळ बदलली आहे आणि तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितली त्यामुळे धन्यवाद पण द्यायला हवेत. आणि असंच आणखीन श्रोते जोडले जावेत हा आपला प्रयत्न आहे की सगळ्यांच्या सोयीची थोडी वेळ असावी. दर 3 महिन्यानंतर प्रत्येक श्रोत्यांनी कॉल करायचा म्हणजे इतर पण श्रोत्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे. आजच्या गाण्या मला आजच्या कार्यक्रमात चित्रपटाचं नाव आहे ताई. हा हा बोला. नीले पर्वतों की धारा. हे कुठल्या चित्रपटातलं गीत आहे? चित्रपटाचं नाव आहे आदमी और इंसान. बर बर बर. तर काही माझ्या मित्रांचं नाव घेऊ इच्छितो काही? नक्की नक्की. माझे मित्र आहे अनंत भुते, श्रीकृष्ण खोरखेडे, हा हा. सी एस मावकर, जानकीराम काटोके, संतोष प्रसाने, संतोष पाटे, शेख नूरा. हा हा हा. हे आणि सगळं माझे मित्र हे यांना ऐकवा ही गाणं. नक्की नक्की. हे जे गीत तुम्ही सांगितलं ते तुमच्या सर्व मित्र परिवारासाठी आम्ही प्रसारित करतो आहोत. आकाशवाणी अकोला केंद्र कार्यक्रम. संजय दांडगे बोलतो. कुठल्या गावावरून बोलता आहात आपण? शिरसोली तालुका तेलारा. आम्हाला ताई दैवत चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. आमची आई वारली आहे 17 तारीखला मागच्या महिन्यात. अच्छा अच्छा अच्छा. आता आईवर गीत ऐकायचं होतं. बर बर. गीताचे बोल आठवत आहेत आपल्याला? हा, इथेच काशी इथेच ईश्वर. सुरेश वाडकरच्या आवाजात आहे. आईबद्दल काय सांगाल? काय आठवणी आहेत आईच्या? आईच्या आठवणी तर पुष्कळ आहेत. आई भरपूर आमच्यासाठी कष्ट केले. खूप झटली कारण परिस्थिती गंभीर होती. त्यासाठी पुष्कळ झटली आमच्यासाठी आई. आई ही आईच असते शेवटी. हो, आई नाही तर काहीच नाही. बरोबर आहे. आणखीन काय सांगाल संजय भाऊ? काही नाही, आनंदात आहे बुवा. बरं बरं. तुम्ही हे जे गीत सांगितलेलं आहे दैवत चित्रपटातलं, तर ते आम्ही आपल्यासाठी प्रसारित करतो आहोत. हो हो, धन्यवाद ताई. हॅलो. हॅलो. अकोला आकाशवाणी.
आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद. हा, डॉक्टर टापरे बोलतो, तळेगाव बाजार. डॉक्टर टापरे, तळेगाव बाजार तळेगाव इथून. बाजार. हा, तळेगाव बाजार. हा हा, बोला डॉक्टर साहेब. आम्हाला एक गाणं ऐकायचं होतं. कुठलं गीत ऐकायचंय? ना देखू तुझे और सखिये, अनिता पिक्चर मधलं. बर बर, काय सांगाल डॉक्टर तुम्ही आणखीन? मी 1983 पासून अकोला प्रॅक्टिस केली. अमरावतीला DHM सुटलो. मोकार भांबुरकर प्रॅक्टिस केली हा हा हा. आणि संकल्प केला होता की तळेगाव बाजार वरून जे खेडे आहेत आजूबाजूनं, त्या खेड्यात जिथं डॉक्टर जात नाही तिथं मी घोड्यावर गेलो 15 वर्ष. अच्छा अच्छा अच्छा. हा, अकोली, मालपुरा, मालठाणा, ज्या गावाला रस्ता नव्हता आणि डॉक्टर कोणी जात नव्हता त्या गावाला मी घोड्यावर गेलो 15 वर्ष. जो सेवाभाव तुमच्या याच्यामध्ये आहे डॉक्टरकीमध्ये, व्यवसायामध्ये, तर तो तुम्ही अगदी मनापासून जपला. हो ना, कारण प्रत्येकच डॉक्टर असतो सेवाभाव ठेवून काम करतो, कारण ते काम नसतं खरं तर, ती सेवाच असते. पण तरीही तुम्ही निश्चय घेतला. आणि मी गुरुदेव शिवमंडळ मध्ये स्वामीला, गुरुदेव शिवमंडळ मध्ये दुसऱ्या एकादशीला आम्ही पंढरपूरला जात असतो. अकोल्यावरून 500 लोक. अच्छा अच्छा. आणि रिकाम्या टाइमात एक कला कुठे आहे माझ्यात, मी इन्स्ट्रुमेंट बनवू शकतो. अच्छा, कुठले इन्स्ट्रुमेंट बनवता? सगळे बंड्या, दमण्या, पाळणे, तानपुळा. मी लहानपणी मी पेरखंडाचे दांड्याचे बनवत होतो, त्यामुळे आता सर्व बनवतो. आणि कोणी लग्नात गिफ्ट द्यायचं असलं तर ते बनवूनच देतो माझ्याजवळचं. तो एक आनंद आहे की मी स्वतः बनवलं आणि ते दिलं. बर बर, ठीक आहे मॅडम. तुमचं नाव काय? मी ज्योती हातेकर बोलते आहे, कार्यक्रम सूरसंवाद साठी. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला, तुम्ही हे जे गीत सांगितलं आहे ते आता आम्ही प्रसारित करतो आहोत. बर, ठीक है ठीक है. थैंक यू. 3 महीने बाद आप फिर से फोन लगाइए. अभी तो आपने जो गीत बताया है वो आपके लिए, आपके दोस्त के लिए और पूरे श्रोता परिवार के लिए हम प्रसारित कर रहे हैं. ओके, थैंक यू. हॅलो, आकाशवाणी अकोला. कोण बोलता आहात आपण? मी पांडुरंग सूर्यवंशी बोलताय, सुलाई मातानगर, चाळीसगाव, जिल्हा जळगावहून. पांडुरंग सूर्यवंशी. हो. बरं बरं, काय म्हणता? काही नाही, ठीक आहे. पाऊस साधारण आहे आमच्याकडे. तुमच्याकडे अकोला जिल्ह्यात बरं आहे का? हो, चांगला पाऊस सुरू आहे. आपण कोण बोलताय? मी ज्योती हातेकर बोलतेय, कार्यक्रम सूरसंवाद साठी. हो, मला एक गाणं ऐकायची इच्छा आहे. कुठलं गीत ऐकायचं आहे? ते मराठी चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उषा मुंगेशकर यांच्या आवाजातील गाणं आहे. बरं बरं. मी सेवानिवृत्त झालोय. हा 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 हा. तुमचे कार्यक्रम ऐकतो आम्ही. फोन इन कार्यक्रम वगैरे चांगले असतात आपले. अच्छा अच्छा, चला, छान आहे. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. ऐकवा ते गाणं मग. नक्की नक्की. ठीक आहे. तुम्हा सर्व श्रोत्यांसाठी आम्ही हे गीत प्रसारित करतो आहोत. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि सर्व स्टाफला धन्यवाद. आणि अकोला केंद्राच्या सूरसंवाद या फोन इन कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये फोन करायचा आहे. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0724 245 6461. श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपण इथे समाप्त करतो आहोत. मी ज्योती हातेकर आपला निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं होतं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद.